नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश यांच्यासह आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आपल्याला तो हेराफेरी, जो दुसरा हेराफेरी होता, त्यामधलं 21 दिन में पैसा डबल ही गोष्ट आठवत असेल. अशा 21 दिनमध्ये पैसा डबल करणाऱ्या अनेक लोकांची फसवणूक झाल्याचं त्या चित्रपटात पण दिसलं होतं. पण तशीच घटना आपल्याकडे 1-1.5 वर्षापूर्वी घडली होती. ती म्हणजे टोरस कंपनीची. या टोरस कंपनीने दर आठवड्याला तब्बल 6% परताव्याचं आश्वासन देऊन अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. आणि ह्या गुंतवणूकदारांची संख्या ही काही छोटी नाहीये, ही तब्बल 1.25 लाखाच्या घरात आहे. आणि या 1.25 लाख लोकांना तब्बल कितीतरी कोटींचा त्याला फटका बसला आणि या सगळ्या गोष्टींमधनं अनेक जण रस्त्यावर देखील आले. आता परत तीच टोरस कंपनी छुप्या मार्गांनी त्यांच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून पुन्हा एकदा सक्रिय होतीये. आणि या सक्रिय होताना त्यांचे आताचे जे सगळे त्यांचे कारनामे आहेत की आता ते सगळे क्लुप्त्या ज्या लढवत आहेत त्या अतिशय घातक आहेत. आणि त्याच्यामधनं जनजागृती होणं ही आता काळाची गरज बनल्यासारखी झाली आहे. आणि तोच विषय घेऊन आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि तो विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत हिंदुस्तान पोस्टचे प्रतिनिधी संतोषजी वाकसर. संतोषजी, आपलं मनःपूर्वक स्वागत. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की आता हे टोरस कंपनी पुन्हा एकदा सुरू होतीये, नेमकं घडतंय काय? आत्ताची परिस्थिती आहे काय? जानेवारी महिन्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला होता आणि जानेवारी ते आत्तापर्यंत परिस्थिती अशी की 12 लोकांना अरेस्ट केलं होतं. त्याच्यामध्ये काही विदेशी आरोपी आहेत आणि काही आपले भारतातले आरोपी आहे. आता हे 12 लोकांना अरेस्ट केल्यावरती हे आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर अजून म्हणजे मुख्य सूत्रधार जे आहेत ते परदेशातच आहे, हे युक्रेनमध्येच गेलेले. ते अजून काही पोलिसांना मिळून आलेले नाही. पोलिसांनी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बरेचशी कॅश वगैरे काही आहे ते जप्त केली होती. ती पण रिकव्हरी देण्याच्या मार्गावरच होती. आणि त्याच्यातच हा 18 महिन्यानंतर पुन्हा टोरेस कंपनी इंटरनॅशनल नावाने यांनी ऑनलाईन हे सुरू केलेलं आहे की लोकांची गुंतवणूक परत सुरू केलेली आहे याच्यामध्ये. पोलिसांना पण याची अजिबात कल्पना नाही आहे. पण काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे, जर असं सुरू झालं असेल तर आम्ही ती वेबसाईट जी आहे, त्यांची वेबसाईट असेल की ऑनलाईन जे असेल, आम्ही ती बंद करू आणि आम्ही सायबर गुन्हे शाखेंना आम्ही पत्र पाठवू आणि ती वेबसाईट बंद करू, जेणेकरून लोकांची गुंतवणूक होणार आहे आणि लोकांची पुन्हा एकदा फसवणूक होणार नाहीये. की यापूर्वी खूप कोट्यवधी रुपयाची फसवणूक झाली. लोक अगदी रस्त्यावर आले, घरं विकली लोकांनी, घरं विकून आपली व्याजाने पैसे काढले आणि लोकांकडून पैसे मागून कर्जबाजारी झालेत. असे बरेच जण याच्यामध्ये गुंतवणूकदार आहे. आणि आता पुन्हा त्याच लोकांना ही टोरेस इंटरनॅशनल कंपनी जी आहे ती मेसेजेस पाठवून ती त्यांना त्यांचे पुन्हा जे अकाउंट आहे ते ऍक्टिव्हेट करायला सांगते आणि गुंतवणूक करायला सांगते. आणि त्यात पूर्वीच्याच याच्यामध्ये की तुम्हाला आठवड्याचे जे 6% रक्कम आहे त्या व्याज त्याच्यावरती ते तुम्हाला आठवड्याला तुमच्या वॉलेटवरती पडते. पण पूर्वी कसं होतं, पूर्वी खडे वगैरे द्यायचे. यावेळेस तसं काही त्यांनी ठेवलेलं नाही, ना सोनं ना खडे ना ज्वेलरी काही ठेवलेलं नाही. फक्त तुम्हाला डॉलर स्वरूपात पैसे येतील आणि ते तुम्ही जे क्रिप्टो करन्सीच्या कन्वर्ट करून तुमची करन्सी क्रिप्टोमध्ये कन्वर्ट करून ती त्यांना गुंतवणूक करायची तिकडे, ते तुम्हाला डॉलर स्वरूपात पाठवतात. तर या पद्धतीने आता टोरेस इंटरनॅशनल जी आहे ती ऑनलाईन सुरू केलेली आहे भारतामध्ये. म्हणजे आता मुंबईमध्ये बरेचसे त्यांचे हळूहळू गुंतवणूकदार वाढत चाललेले आहेत. पण आता सध्या छोट्या प्रमाणात आहे. पण अजून पुढे जर ह्याच पद्धतीने सुरू राहिली तर याचा पसारा हा पूर्वीपेक्षाही मोठा होऊ शकतो. आणि याच्यावरती आता सध्या कुणाचं बंधन राहणार नाही, कारण ऑनलाईन असल्यामुळं इकडे कुणालाही अटक करता येणार नाही, गुन्हा दाखल करता येणार नाही. जरी गुन्हा दाखल झाला तरी तो सायबर गुन्ह्यामध्ये कन्वर्ट होऊ शकतो. म्हणजे मुख्य आरोपी जे आहे ते परदेशातच आहे. जसं आता डिजिटल अरेस्ट चाललंय त्या पद्धतीने डिजिटल अरेस्टमधली जे लोक आहेत ती परदेशात कंबोडियात बसून फसवणूक करताय लोकांची. आणि इकडे जे ज्यांच्या पैसे ज्यांच्या अकाउंटवर जातात त्यांनाच फक्त अटक केल्या जाते. आणि ह्या टोरेसच्या इंटरनॅशनल याच्यामध्ये तसं काहीच नाही. सगळे तुमचे डिजिटल वॉलेट आहे, त्याच्यावरच गुंतवणूक होते. आणि त्याच्या स्वरूपात तुम्हाला डॉलर आणि क्रिप्टोच्या स्वरूपातच पैसे तुम्हाला गुंतवणूक करावं लागतात. तुम्ही आता सांगितलं क्रिप्टोच्या स्वरूपात आणि डॉलरच्या स्वरूपात त्याचे रिटर्न्स आणि सगळ्या गुंतवणूक होते. आम्हाला थोडे अजून जरा डिटेलमध्ये समजावून सांगा कशा पद्धतीने हे होत आहे. मी एखादा फॉर एक्झाम्पल आता मी स्वतः असेन आणि मी आता त्यामुळे गुंतवणूक करतो आहे, तर मला कशा पद्धतीने त्यांच्याकडनं अप्रोच केला जाईल आणि कशा पद्धतीने माझी गुंतवणूक असेल आणि मला कशा पद्धतीने रिटर्न्स येतील, आम्हाला सगळी गोष्ट समजावून सांगा. नाही, मी माझ्या काही सोर्सशी बोललेलो. आपण जेव्हा हिंदुस्तान पोस्टला बातमी केली की टोरेस पुन्हा सुरू झालंय, तर मी काही सोर्सशी बोललो. त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर आपल्याशी बोलणं केलं. ते गुंतवणूकदार जे पूर्वी पण होते ना आतापणे, त्यांनी आम्हाला थोडक्यात सांगितलं कशी गुंतवणूक करतात सध्या. की पहिले जे डिजिटल वॉलेट आहे त्याच्यावर तुमचे जी भारतीय चलन आहे तो क्रिप्टो करन्सीमध्ये तुम्ही कन्वर्ट करायचा. आणि जी गुंतवणूक त्यांची आहे ती 4,000 पासून सुरू झाली आहे.
की तुम्ही एक अकाउंट जे आहे 4,000 गुंतवणूक करा, त्याच्यावर तुम्हाला 6% रक्कम आठवड्याला प्रत्येक सोमवारी त्यांच्या खात्यावर जमा होते. तर त्यांचं एक वॉलेट आहे, टोरेस इंटरनॅशनल कंपनीचं एक वॉलेट आहे. त्या वॉलेटमध्ये तुमचे डॉलर स्वरूपात पैसे येतात, पण तुम्हाला इकडून देताना क्रिप्टो करन्सीमध्ये पाठवावं लागतात. ते आपण कन्वर्ट करायचे. ते त्या वॉलेटमध्ये तुम्हाला बरेचसे वॉलेट आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट होतात आणि त्या वॉलेट ते लोक जे पाठवताना तुमच्या डॉलर स्वरूपात पाठवतात. मग ते तिकडनं त्यांच्या वॉलेटमध्ये आल्यावर ते तुम्ही तुमच्या दुसऱ्या वॉलेटमध्ये घेऊन तुमच्या अकाउंटमध्ये त्या डॉलर आहे ते तुम्ही परत रिटर्न घ्या आणि नंतर तुम्ही त्याची कॅश करून घ्या. या पद्धतीने सध्या चाललेलं आहे. तर बऱ्याच जणांनी 5-5 खाते उघडलेत, कोणी 4 खाते उघडले 4-4 हजारांनी. सुरुवात तर झालेली आहे या गोष्टीची. पुढे हा पसारा खूप वाढू शकतो. त्याच्यामुळे जर वेळीच जर रोख लावली याच्यावरती तर लोकांची गुंतवणूक फसवणूक होणार नाही आणि लोक पुन्हा एकदा रस्त्यावर येणार नाहीये. लोकांना आता अशा भाबडी लोक जे आहेत ज्यांची गुंतवणूक झाली, कोट्यवधी रुपये अडकले, त्यांना अशी आशा आहे की आम्हाला पैसे जे आमची गुंतवणूक फसले गेले ते पैसे परत मिळतील अशी त्यांना आशा आहे. त्याच्यामुळे आता ते कुणाशीही बोलत नाहीये, ना तक्रार देते ना मीडियाशी बोलत आहे. ते एवढंच बोलताय की आमचे पैसे आम्हाला मिळतात, ते तुम्ही आता काही करू नका, आम्हाला आमची रिकव्हरी घेऊन द्या, म्हणजे जे आमचे पैसे गुंतले ते आम्हाला मिळून द्या. पण हे तर खोटंच आहे आणि होणार म्हणजे सायबर क्राईमच आहे हा प्रकार आहे. याच्यामध्ये पोलिसांनाही काही करता येणार नाही. वेळीच लोकांनी सुधारलं पाहिजे की आता आपण एवढी गुंतवणूक पूर्वी केलेली ते आपले गेलेच, पुन्हा लोक त्याच ट्रॅकवरती चाललेत की परत गुंतवणूक करतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तर ह्याच्यातनं तुम्ही आता सगळं सांगत आहात त्याच्यामध्ये ही खरंच खूप धक्कादायक गोष्ट आहे आणि पुन्हा एकदा आपण त्या एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराकडे चाललोय असं याच्यातनं दिसतंय. पण मला तुम्हाला याच्यातनं 2 प्रश्न विचारायचे वाटतात की आता तुम्ही म्हटलात की त्यांनी पुन्हा एकदा त्यांचे जुने इन्व्हेस्टर्स होते त्यांच्याकडे पुन्हा त्यांना अप्रोच करायला सुरुवात केली आणि त्यांना परत हे करायला लागले. मग परत आत्ता जी इन्व्हेस्टमेंट होत आहेत त्यांच्याकडे सुरू झालंय त्याच्यामध्ये परत ते फक्त जुनेच लोक त्याच्यामध्ये आहेत का अजून नवीन लोक त्याच्यामध्ये ऍड व्हायला लागले? तुम्ही मला सांगितलं काही लोक आता ऍड व्हायला लागले पण आहेत, पण अजून डिटेलमध्ये गोष्ट काय अजून तरी माहिती त्याच्यासमोर आली आहे का? आणि दुसरं म्हणजे खरंच जर आता पुन्हा एकदा हा घोटाळा ओपन झाला, जर उघडकीस आला, सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या, तर खरंच त्याच्यावरती कारवाई होणं शक्य आहे का भारतामध्ये? आणि झालीच तरी कशा पद्धतीची असेल? नाही, आता याच्यामध्ये गुंतवणूक जर तुम्ही बोललात की आता हे टोरेंट इंटरनॅशनल वाले जे आहेत ते जुन्या त्यांचे खातेदार आहेत गुंतवणूकदार, त्यांना मेसेजेस पाठवत आहे. इंटरनॅशनल नंबरवरून त्यांना मेसेजेस येत आहे की आपण टोरेस पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि तुमची जी काय गुंतवणूक पूर्वी होती ते आम्ही तुम्हाला थोडे थोडे करून परत देऊ आणि आपला व्यवहार जो आहे तो पूर्णपणे चालू आहे, याच्यामध्ये कुठलाही आपलं फसवणूक नव्हती असं लोकांना पटवून देतात ते की आपली कुठली फसवणूक म्हणजे तुम्ही पुन्हा इन्व्हेस्ट करा आणि तुमचे जुने जे काही गुंतवणूक होती ती आम्ही हळूहळू करून तुम्हाला परत देऊ असं सांगून ते आता खाते चालू करतात. ते त्याच्यामध्ये सध्या तरी आता जे जुने खातेदार आहेत सध्या तेच लोक गुंतवतात. ते नवीन अजूनपर्यंत असं आला नाही की गुंतवणूक केली. जर एखादा नवीन असेल की बाबा जुन्या खातेदाराचा एखादा मित्र असेल त्यांनी त्याला सांगितल्यानंतर बाबा तू गुंतव आणि त्याच्यामध्ये एवढे एवढे आहेत तर ते खूप मला वाटतं खूप कमी असतील लोक. पण जुने गुंतवणूकदार सध्या आपल्या जुने पैसे काढण्याची जी गुंतवणूक आहे ती काढण्यासाठी गुंतवणूक करतात आहे आणि त्यांना आशा आहे की आम्हाला हे पैसे परत मिळतील पूर्वीचे आमचे किंवा आमचे गेलेल्या पैशांचं थोडंफार तरी आम्हाला मिळेल. असं या पद्धतीने सगळं टोरेंट इंटरनॅशनल चाललेलं आहे. पहिला दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो की खरंच जर ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा भारतामध्ये हा घोटाळा परत उघडकीस आला तर कशा पद्धतीची पोलीस कारवाई असू शकते? त्याच्यामध्ये भारतात खरंच त्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो का? हा पहिला प्रश्न. आणि झालाच तर कशा पद्धतीचा तपास असेल आणि कशा पद्धतीने याची सूत्र हलतील? तुम्हाला काय वाटतं? नाही, आता कसं आहे की सायबर गुन्हे आपल्याकडे दाखल होतातच आहे, कारण हे इंटरनॅशनल लेवलला सुद्धा सायबर गुन्हे होतात. आता जसं डिजिटल अरेस्ट म्हटलं की डिजिटल अरेस्टचे जे मुख्य सूत्रधार आहेत ते इकडे नसून ते कंबोडिया वगैरे आणि परदेशात बसून फसवणूक करतात. इकडे जे मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये लोक आहेत ही फक्त जे अकाउंट खातेदार आहेत त्यांच्या अकाउंटवर पैसे जातात ते खातेदार फक्त इकडे आहेत. पोलीस काय करतात? गुन्हे दाखल करतात. जर एखाद्या डिजिटल अरेस्टमध्ये म्हणा किंवा मग कुठलाही फ्रॉड असेल, आता महानगर गॅसचा फ्रॉड, APK फाईल वगैरे या सगळ्या गोष्टी चालूच आहे, त्याचे गुन्हे दाखल होतात. सायबर पोलीस स्टेशनमध्ये जर एक कोट्याच्या वरती किंवा लाखोच्या वरती असेल तर सायबर गुन्हे दाखल होतो आणि छोटी गुंतवणूक जर असेल तर ती पोलीस स्टेशन दर्जावरती दाखल करून घेतात. आता याच्यामध्ये तपास असा होतो की पोलीस गुन्हा दाखल केल्यानंतर पहिले ज्या खात्यामध्ये पैसे गेलेत त्या खातेदारांना ताब्यात घेतात, त्यांना अटक करतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. पण आतापर्यंत मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये.
आणि या टोरेस इंटरनॅशनलमध्ये पण पूर्व नंतर हेच होणार आहे. जर हा घोटाळा उघडकीस आला आणि एखाद्याने गुन्हा तक्रार दाखल केली तर गुन्हा दाखल होईल, पण तपास फक्त हा तेवढ्यापुरताच राहील, पण त्याचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागणारच नाहीये. पूर्वीच्या टोरेसमध्ये पण तेच झालंय की जे मुख्य सूत्रधार आहेत ते पळूनच गेलेले आहेत. जे अटक केलेली आहे ते इकडचे काही भारतीय लोक आहेत आणि काही युक्रेनचे 1-2 लोकांना अरेस्ट केलेलं होतं आणि ते आता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, मुंबई पोलिसांच्या. पण आता तुम्ही म्हटलात तसं की बरेच सायबर गुन्हे आता आपल्या बाजूला घडतात आणि त्याचा काही तपासा पुढे काही होतच नाही. मग आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही एक जबाबदार पत्रकार म्हणून सुद्धा आणि जबाबदार नागरिक म्हणून सुद्धा लोकांना काय आवाहन कराल की अशा पद्धतीच्या गोष्टींपासून कसं सावधान राहिलं पाहिजे आणि सध्या जे सायबर गुन्ह्यांचं सगळं विश्व आपल्या आजूबाजूला फिरतंय, जाळं फिरतंय, ह्याच्यापासून आपल्याला रोखायचं कसं, आपल्या स्वतःला वाचवायचं कसं, काय सांगा? गुंतवणूक आत्ताच नाही, पूर्वीपासून गुंतवणूक आणि डबल तुम्हाला आम्हीच दाखवायचं की डबल अमाऊंट देऊ किंवा तुम्हाला 10%, 15%, 20% अमाऊंट मिळेल. हे आत्ताच नाहीये, शेरेकरपासून आणि पूर्वीपासून सुरू झालेलं आहे. पण आता ज्या गुन्ह्याची पद्धत थोडी बदलली. आता डिजिटलायझेशन झाल्यामुळं सगळे गुन्हे आता इंटरनॅशनल लेवलला म्हणजे बाहेरचे गुन्हेगार करू लागलेले आहेत. भारतामध्ये असे फसवणूक करणाऱ्या खूप कंपन्या कमी आहेत आणि जरी असेल तर त्यांच्यावर कारवाई होते. पण जे आज सायबर क्राईममध्ये बघितलं की सायबर गुन्ह्यांमध्ये तुमचे डिजिटल अरेस्ट झालं किंवा तुमची गॅस कंपनी, तुमचं गॅस कनेक्शन कापेल, या पद्धतीचे एवढे जे काही गुन्हे, शेअर मार्केट सगळ्यात सध्या फॉर्मला आहे, शेअर मार्केट आणि डिजिटल अरेस्ट. त्याच पद्धतीने आता टोरेंट इंटरनॅशनल चालू केलंय की जर आपण तिकडनं जर सुरू केलं तर आपल्यापर्यंत पोलीस पोहोचू शकत नाही आणि जेवढं त्यांना काढायचं आहे अजून लोकांकडून ते तेवढं काढलं जात आहे. इकडे गुन्हा जरी दाखल झाला, तपास इकडच्या इकडे राहील आणि आरोपी तिकडे आरामात त्यांची जी गुंतवणूक गेली त्यांची क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे जातात. ते आपल्या रुपयामध्ये जात नाहीये, ते क्रिप्टोमध्ये जातात. ते गुन्हा दाखल करताना क्रिप्टोमध्ये गेलेल्या पैशांचं तुम्ही कसं व्हॅल्यू काढणार आहे, कारण आपल्याकडे क्रिप्टो हा बॅनच आहे आणि येणारे जे पैसे आहेत ते डॉलर स्वरूपात ते त्यांच्या वॉलेटवरती येतात ते आणि नंतर मग तो गुंतवणूकदार असो तो आपल्या वॉलेटवरती पैसे घेतो आणि नंतर ते चलन आहे ते कन्वर्ट करतोय इंडियन करन्सीमध्ये. आता या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं की पोलिसांना पण त्या बऱ्याचशा अडचणी येतातच त्याच्यामध्ये, की हा सगळा तपास हा इंटरनॅशनल लेवलचाच होतो. स्थानिक आता टोरेंटमध्ये स्थानिक सध्या कोणीच नाहीये की जो एजंट आहे त्यांचा, की एजंट त्यांना सांगतो. सगळे त्यांना जे कॉल येतात सगळे इंटरनॅशनल कॉलिंगवरून येतात ते. म्हणून हा तपास जो आहे तो मला वाटतं गुन्हा दाखल जरी झाला तर तपास पुढे होण्याची खूप कमी आहे आणि आत्ताची गुंतवणूक म्हणजे पूर्वी ज्या टोरेसमध्ये पोलिसांनी जप्त केलेत, तर या आत्ताच्या जर हा घोटाळा मोठा झाला तर याच्यामध्ये पोलिसांना जप्तही करता येणार नाही, रिकव्हरी करता येणार नाहीये. तर हा खूप लोकांनी आता अलर्ट राहायला पाहिजे की आपण पूर्वी जे गेलंय पुन्हा एकदा त्याच ट्रॅकवर जाऊन पुन्हा गुंतवणूक करू नका. आणि या सगळ्या फ्रॉड कंपन्या आहेत, ह्या फ्रॉड चालूच राहणार आहे या नंतर सुद्धा. तर लोकांनी आत्ता तरी हुशार झालं पाहिजे की एकदा आपण गुंतवणूक केली आहे, फसलोय, आपले कोट्यवधी रुपये गेलेले आहेत, पुन्हा एकदा तुम्ही त्याच याच्यावरती जाऊ नका, ही एक लोकांना विनंती असेल. संतोषजी, तुम्ही आज एका टोरस हा एक फार मोठा त्यावेळेला गाजलेला घोटाळा होता. लोकांचे खरंच धाबे दणाणले होते. लोक कशा पद्धतीने रडत होते, त्यांचा आक्रोश आपण सगळ्यांचे व्हिडिओ सगळे व्हायरल झालेच होते. आपण बातम्याही त्याच्या केल्या होत्या. आज तुम्ही तीच गोष्ट पुन्हा एकदा घडतेय हे सांगण्यासाठी आज आमच्यासमोर आलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं देऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केलात आणि आम्हाला वेळ दिला, त्याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे मनःपूर्वक आभार. तर ह्या टोरस कंपनीचा जो एक महाघोटाळा होण्याची शक्यता आत्ता तरी आहे आणि आत्ता तरी हा घोटाळा होण्याच्या आपण सुरुवातीच्या फेजमध्ये आहोत. तर आत्ताच जर लोक शांत झाली, आत्ताच लोक शहाणी झाली, तरच हा घोटाळ्यापासून आपण पुन्हा एकदा आपल्या भारतीयांना, आपल्या लोकांना वाचवू शकू. त्यामुळे या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही हेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आणि असेच अनेक घोटाळे आपल्या आजूबाजूला घडत असतात. त्यामुळे सावधान राहा, सतर्क राहा आणि कायम आपली गुंतवणूक करताना कुठल्याही पद्धतीने गुंतवणुकीच्यासाठी बोलत असताना सुद्धा सावधानता बाळगा आणि सगळ्या गोष्टींची खातरजमा केल्याशिवाय कुठलंही पाऊल उचलूच नका. ह्या मुलाखतीचा मागचा उद्देश होता आणि त्याच्यासाठीच आम्ही आज भेटलो होतो. पुन्हा एकदा याच्यामध्ये काय अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. पण तोपर्यंत ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.